नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजच्या या सखोल विश्लेषणात तुमचं खूप खूप स्वागत. GDCA 2026 ची तयारी जोरात सुरू असेलच, बरोबर? तर आज आपण पेपर क्रमांक 1 मधील सहकारी गृहनिर्माण संस्थांचे व्यवस्थापन हा अतिशय महत्त्वाचा विषय बघणार आहोत. हा अभ्यासक्रम तसा खूप मोठा आणि कायदेशीर भाषेने भरलेला आहे, पण काळजी करू नका. आपण एका गृहनिर्माण संस्थेचा पूर्ण जीवन प्रवास अगदी सोप्या, रंजक आणि थेट डोक्यात फिट बसेल अशा पद्धतीने समजून घेणार आहोत. चला तर मग लगेच सुरुवात करूया. या संपूर्ण कायदेशीर प्रवासाची आपण 6 टप्प्यांमध्ये विभागणी केली आहे. पहिला म्हणजे संकल्पना आणि नोंदणी, मग सभासद आणि व्यवस्थापन, सभा आणि भांडवल, उपविधी आणि कायदे, वाद आणि पुनर्विकास आणि शेवटी लेखापरीक्षण. एक एक करून सगळे टप्पे पाहूया. तर आपला पहिला टप्पा संकल्पना आणि नोंदणी. म्हणजेच थोडक्यात सांगायचं तर एका संस्थेचा जन्म कसा होतो. आता सहकारी गृहनिर्माण संस्था म्हणजे नेमकं काय हो? अगदी साध्या भाषेत सांगायचं तर ही एक ऐच्छिक संघटना आहे. मुख्य उद्देश काय? तर सभासदांना वाजवी दरात राहण्यासाठी घर, भूखंड किंवा फ्लॅट्स उपलब्ध करून देणं आणि चांगल्या सामूहिक सुविधा देणं. इथे एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा, ही संस्था पूर्णपणे लोकशाही पद्धतीने आणि सगळ्यांच्या सामायिक गरजांवर चालते. आणि याचमुळे एक महत्त्वाचं वाक्य नेहमी ध्यानात ठेवायचं. नफा कमावणं हा उद्देश नाही, तर सभासदांना सेवा देणं हा प्राथमिक उद्देश आहे. हेच ते मूलभूत तत्व आहे जे एका सहकारी संस्थेला एखाद्या व्यावसायिक कंपनीपासून वेगळं करतं. परीक्षेतील बेसिक प्रश्नांसाठी हा कन्सेप्ट अत्यंत महत्त्वाचा आहे. आता नोंदणीची प्रक्रिया कशी होते? त्याचे अगदी सोपे 5 टप्पे आहेत. पहिल्यांदा 10 वेगवेगळ्या कुटुंबातील प्रवर्तकांची निवड करायची. दुसरं, नावाचं आरक्षण मिळवायचं. तिसरं, बँकेत खातं उघडायचं. चौथं, 7/12 उतार्यासारखी महत्त्वाची कागदपत्रं गोळा करायची. आणि 5वं, निबंधकांकडे नमुना अ म्हणजेच फॉर्म ए सबमिट करायचा. आता इथे एक गोष्ट नक्की हायलाईट करा. एकदा का तुम्ही फॉर्म ए दिला की पुढील 2 महिन्यात निर्णय देणं निबंधकांना कायदेशीररित्या बंधनकारक असतं, हे विसरू नका. दुसरा टप्पा, सभासद आणि व्यवस्थापन. संस्था उभी राहिली, आता ती चालवणारी माणसं बघूया. परीक्षेसाठी इथे भरपूर प्रश्न बनू शकतात. सभासद होण्यासाठी व्यक्ती सज्ञान आणि निवासी असायला हवी, शिवाय किमान एक शेअर तिच्या नावावर हवा. पण या सगळ्यात नामनिर्देशन म्हणजेच वारस नोंद हा मुद्दा अत्यंत क्रिटिकल आहे. यासाठी नमुना 15 वापरतात. दुर्दैवाने एखाद्या सभासदाचा मृत्यू झालाच तर त्याचा फ्लॅट बेवारस राहू नये आणि पुढची कायदेशीर प्रक्रिया सोपी व्हावी, यासाठी हे खूप गरजेचं असतं. आणि हो, जी व्यवस्थापन समिती असते ती 5 वर्षांसाठी निवडली जाते आणि त्यांनी दर महिन्याला किमान एक सभा घेणं कायद्याने सक्तीचं आहे. आता हा मोठा आकडा बघा, 75%. विचार करा, हा आकडा कशासाठी असेल? जर एखादा सभासद सारखा त्रास देत असेल, देणी थकवत असेल किंवा संस्थेच्या शिस्तीचा गंभीर भंग करत असेल, तर त्याची संस्थेतून हकालपट्टी करता येते. पण त्यासाठी सर्वसाधारण सभेत उपस्थित राहून मतदान करणाऱ्या किमान 75% सभासदांची मंजुरी लागते आणि त्यानंतर निबंधकांची फायनल परवानगीही लागते. हा नियम खूप कडक आहे. यानंतरची एक भन्नाट कायदेशीर संकल्पना म्हणजे मानवी सभासदत्व किंवा डीम्ड मेंबरशिप. समजा तुम्ही सभासदत्वासाठी रितसर अर्ज दिलाय, पण कमिटीने सलग 3 महिने काहीच उत्तर दिलं नाही. अशा वेळी तुम्ही निबंधकांकडे दाद मागू शकता आणि ते शहानिशा करून तुम्हाला थेट मानवी सभासदत्व बहाल करू शकतात. कमिटीच्या मनमानी कारभारापासून वाचण्यासाठी हा एक जबरदस्त उपाय आहे. परीक्षेला टिपा लिहिण्यासाठी हे हमखास विचारतात. आपला तिसरा टप्पा, सभा आणि भांडवल. हे कोणत्याही संस्थेचं आर्थिक इंजिन आहे. पुन्हा एक मॅजिक नंबर 25%. सहकार कायद्याच्या कलम 66 नुसार संस्थेला वर्षभरात जो काही निव्वळ नफा होतो त्यातील अचूक 25% रक्कम वैधानिक राखीव निधीमध्ये म्हणजेच रिझर्व्ह फंडात टाकणं बंधनकारक आहे. हा आकडा रिकाम्या जागा भरा किंवा चूक की बरोबरसाठी एकदम परफेक्ट आहे, त्यामुळे तो पक्का डोक्यात फिट करा. आता आपण 3 मुख्य सभांची थोडक्यात तुलना करूया. पहिली सभा नोंदणीनंतर 3 महिन्यांच्या आत घ्यावी लागते, जिथे हंगामी कमिटी निवडली जाते. त्यानंतर वार्षिक सर्वसाधारण सभा किंवा AGM हिची नोटीस 14 दिवस आधी द्यावी लागते, जिथे आर्थिक हिशोब आणि ऑडिटरची नेमणूक होते. आणि तिसरी म्हणजे विशेष सर्वसाधारण सभा, जी तातडीच्या कामांसाठी किंवा पुनर्विकासासाठी असते. हिची नोटीस 5 दिवस आधी द्यायची असते. हे जर तुम्ही असंच लक्षात ठेवलंत तर परीक्षेत कधीच कन्फ्युजन होणार नाही. चौथा टप्पा,
उपविधी आणि कायदे, संस्थेची मुख्य नियमावली. उपविधीमध्ये किंवा बायलॉमध्ये बदल कसे होतात या 2 कलमांची नेहमी तुलना केली जाते. कलम 13 आणि कलम 14. कलम 13 म्हणजे संस्था स्वतःहून गरजेनुसार बदल ठरवते आणि मंजुरीसाठी निबंधकांकडे पाठवते. आणि कलम 14 म्हणजे निबंधक स्वतःहून संस्थेला बदल करण्याचे आदेश देतात, कदाचित नवीन कायद्यांमुळे किंवा सार्वजनिक हितासाठी. म्हणजे एक बदल आतून होतो तर दुसरा सरकारकडून निर्देशित असतो. हा फरक क्लिअर असणं खूप महत्त्वाचं आहे. तसंच मालकी हक्क समजून घेताना मोफा कायदा 1963 आणि अपार्टमेंट कायदा 1970 यातील फरक समजायलाच हवा. मोफा अंतर्गत पूर्ण जमीन आणि इमारतीची मालकी संस्थेच्या नावे असते आणि फ्लॅट विकताना संस्थेला ठराविक ट्रान्सफर फी द्यावी लागते. पण अपार्टमेंट ॲक्टमध्ये मात्र फ्लॅटची मालकी पूर्णपणे वैयक्तिक असते आणि तो विकताना संस्थेला कोणतीही टक्केवारी द्यावी लागत नाही. 5वा टप्पा वाद आणि पुनर्विकास. म्हणजे जेव्हा संकटे येतात किंवा इमारत जुनी होते तेव्हा काय करायचं? एकतर्फी अभिहस्तांतरण म्हणजेच डीम्ड कन्व्हेन्स हे एक अतिशय पॉवरफुल कायदेशीर हत्यार आहे. इमारत बांधून 4 ते 6 महिने झाले तरी जर बिल्डरने जागा संस्थेच्या नावे केली नाही तर संस्था थेट नमुना 7 वापरून सरकारकडून मालकी हक्क मिळवू शकते. जुन्या सोसायट्यांना पुनर्विकासासाठी स्वतःच्या जागेची कायदेशीर मालकी मिळवून देणारी ही खऱ्या अर्थाने एक संजीवनीच आहे. आणि पुनर्विकासाची प्रक्रिया कशी असते? 2009च्या शासन निर्णयानुसार ती एकदम पारदर्शक केलीये. आधी 25% सभासदांनी मागणी करायची, मग 1 महिन्यात विशेष सभा होणार, त्यानंतर आर्किटेक्ट नेमणार, टेंडर काढणार आणि मग बिल्डर निवडणार. पण या सगळ्यात सर्वात भारी आणि सक्तीची गोष्ट कोणती माहितीये? या संपूर्ण प्रक्रियेचं आणि सभांचं व्हिडिओ रेकॉर्डिंग करणं बंधनकारक आहे. म्हणजे सगळे एकदम ट्रान्सपरंट. आणि आता आपला शेवटचा 6वा टप्पा, लेखापरीक्षण किंवा ऑडिट. इथे आर्थिक पारदर्शकतेचा कस लागतो. ऑडिटरने ऑडिट केलं आणि काही चुका काढल्या तर कमिटीला एक दोष दुरुस्ती अहवाल तयार करावा लागतो. तो असतो नमुना ओ मध्ये. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ऑडिट रिपोर्ट मिळाल्यापासून बरोबर 3 महिन्यांच्या आत हा नमुना ओ सबमिट करणं कायद्याने बंधनकारक आहे. परीक्षकांना हा प्रश्न खूप आवडतो. त्यामुळे नमुना ओ आणि 3 महिने हे कॉम्बिनेशन नक्की लक्षात ठेवा. ऑडिटर जेव्हा तपासणी करतात तेव्हा त्यांना चुका आणि अपहार यातील फरक अचूक ओळखावा लागतो. चुका किंवा एरर्स या अनावधानाने, ज्ञानाअभावी किंवा बेरजेत झालेल्या असतात. त्यात कोणाचा वाईट हेतू नसतो. पण अपहार किंवा फ्रॉड हा जाणीवपूर्वक केलेला, खोटे रेकॉर्ड्स बनवून केलेला आर्थिक घोटाळा असतो. असा अपहार उघडीस आला तर कमिटीवर थेट अत्यंत कठोर कारवाई होऊ शकते. तर विद्यार्थी मित्रांनो, हे सगळं बघितल्यानंतर शेवटी एक विचार करायला लावणारा प्रश्न: सहकार कायद्याचं कोणतं कलम एखाद्या संस्थेच्या भविष्यासाठी सर्वात भक्कम ढाल ठरू शकतं? याचा विचार नक्की करा. या सर्व कायदेशीर बाबींचा ज्ञान तुम्हाला फक्त परीक्षेतच यश मिळवून देणार नाही, तर उद्या चालून एखाद्या गृहनिर्माण संस्थेचा प्रशासक म्हणून अत्यंत आत्मविश्वासाने कारभार करायलाही सक्षम बनवेल. आजच्या या विश्लेषणात माझ्यासोबत सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि तुमच्या अभ्यासासाठी ऑल द बेस्ट.